नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, ऋषीने आता नयनताराचा विरोध पत्करत कमळीला मदत करण्याचं ठरवलेलं आहे आणि तीच मदत करण्यासाठी तो आता गावाला आलेला आहे। पण तिकडे मात्र एक वेगळीच गोष्ट घडलेली आहे। अन्नपूर्णाने मात्र आता राजनला शोधण्याची मोहीम सुरू केलेली आहे। पण राजन आता गौरीला घेऊन सगळ्यांच्या समोर आलेला आहे। त्याच वेळेला त्याला कळालं आहे की कमळी आपली मुलगी आहे आणि गौरी आपली बायको आहे। आणि कमळीला सुद्धा कळाले आहे की राजन आपले वडील आहेत, अन्नपूर्णा आजी आपली सख्खी आजी आहे। तर मित्रांनो, नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं काही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इकडे पुन्हा एकदा अन्नपूर्णा बंड्याला कॉल करते। त्यावरती ती म्हणू लागते की आलाय का राजन तिकडे। त्यावरती तो म्हणू लागतो की नाही। तर अन्नपूर्णा म्हणू लागते की बंड्या, मला तुझ्या मदतीची गरज लागेल। म्हणजे मी इकडे पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवली आहे, पण तू आता एक काम करशील का, तू तिकडे आजूबाजूला चौकशी करशील का। म्हणजे राजन नेमका कुठे गेलाय, माझ्या मनात मात्र शंका कुशंका येत आहेत। पोलीस सांगत आहेत की कदाचित अपघात झाला असेल, पण देवाच्या कृपेने असं काही व्हायला नको बंड्या। मला खरंच म्हणजे राजन काकांना ॲडमिट वगैरे केलंय का। वरती ती म्हणू लागते की हो बंड्या, तू जाऊन चेक कर, खरंच खूप बरं होईल। मला तर काहीच कळत नाही की हे नेमकं काय चाललंय ते। म्हणजे मला या सगळ्यामध्ये राजनची खरंच खूप काळजी वाटत आहे। म्हणजे राजन ठीक तर असेल ना, मला काही कळायला मार्गच नाहीये। त्यावरती बंड्या म्हणू लागतो की आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका। मी इतक्या वेळा राजनला कॉल केला तरी राजन सापडत नाहीये। आणि तू कमळीला हे सांगितलं नाहीयेस का, कारण तिला जर का माहिती असलं ना, तर मात्र तिने धावत पळत येऊन मला फोन लावला असता। त्यावेळेला मात्र बंड्याला आता सगळं सत्य सांगणं भाग पडतं। आणि त्याच वेळेला बंड्याच्या मागे मात्र आता पोलीस आलेले आहेत। पोलीस म्हणू लागतात की हे बघा, काही झालं तरी आम्हाला ती बाई कुठेच भेटलेली नाहीये। हे वाक्य ज्या वेळेला अन्नपूर्णा ऐकते त्यावेळेला ती म्हणू लागते की बंड्या, तू माझ्यापासून काही लपवतोयस का, नेमकं काय झालंय। कारण जर का कमळीला समजलं असताना राजन सापडत नाहीये, तर मात्र ती ताबडतोब इकडे आली असती, मला काहीतरी बोलली असती। ती बंड्या म्हणू लागतो की मला खरं तर तुम्हाला सांगायचं नव्हतं, पण कमळीच्या आईला गोळी लागलेली आहे। आता अन्नपूर्णाला मात्र खूप मोठा धक्का बसलाय। अन्नपूर्णा म्हणू लागते की बापरे, अरे हे काय बोलतोयस तू। म्हणजे माझं मन घाबरगुब्र होतच होतं आणि म्हणूनच मी राजनला तिकडे पाठवलं होतं। पण राजन सुद्धा गायब होईल असं मला वाटलंच नव्हतं। पण कमळीच्या आईला नेमकं काय झालंय। त्यावरती तो म्हणू लागतो की म्हणजे सरू काकींना गोळी मारली कोणीतरी, आणि गोळी लागल्यानंतर त्या आता दरीत कोसळल्या आणि त्यांची शोध मोहीम चालू आहे। त्यावरती अन्नपूर्णा म्हणू लागते की ते काही नाहीये, मी आताच्या आता तिकडे यायला निघते। त्यावरती बंड्या म्हणू लागतो की आजी नका येऊ, तुम्ही आजोबांची काळजी घ्या। राजन काकांना शोधण्याचा प्रयत्न मी इकडे करतो। ती म्हणू लागते की फक्त एक काम कर, कमळीला यातलं काही सांगू नकोस। कारण कसं आहे ना, तिला आधीच आईचं टेन्शन आहे आणि त्याच्यात अजून हे सगळं काही नको। त्यानंतर आता बंड्या गौरी सोबतच राजनचा सुद्धा शोध घ्यायला निघाला आहे। तर इकडे तोपर्यंत अनिका घरी आलेली आहे। अनिकाला कळलेलं आहे की ऋषी कमळीला भेटायला गेलेला आहे। त्यानंतर अनिका नयनताराच्या घरी येते आणि नयनताराच्या घरी येऊन गोंधळ घालू लागते आणि म्हणू लागते की ऋष असा कसा मला सोडून जाऊ शकतो। ऋष फक्त माझा आहे आणि मला त्याला आणलंच पाहिजे। आता अनिका सुद्धा गावाला जायला निघाली आहे, जेणेकरून तिकडे जाऊन तिला कमळीला संपवायचं आहे। कमळीला संपवायच्या आधी ती आपला प्लॅन सांगण्यासाठी आलेली आहे, ते म्हणजे कामिनीकडे। ऋषी मात्र सिद्धटेकला पोचलेला आहे। ज्यावेळेला ऋषी सिद्धटेकला येतो तेव्हा कमळी मात्र त्याला कडकडून मिठी मारून रडू लागते। ती म्हणू लागते की ऋषी सर, हे सगळं काय झालं, मला खरंच काही कळत नाहीये। त्यावरती ऋषी म्हणू लागतो की काय झालं। तर कमळी म्हणू लागते की तिकडे आता एक साडीचा तुकडा भेटला होता आणि साडीचा तुकडा भेटल्यामुळे पोलिसांचं असं म्हणणं आहे की आईला कुठल्या तरी कोल्ह्याने बिबट्याने खाल्लं असणार आहे। त्यावरती तो म्हणू लागतो की हे बघ, आता तू कुणावरतीच विश्वास ठेवू नकोस। आता मी आलो आहे ना, मग आपण दोघं मिळून सरू काकींचा शोध घेऊ। असं म्हणत दोघे आता पोलीस स्टेशनला जायला निघाले आहेत। तर इकडे मात्र अनिका घरी येऊन ग्रॅनीला सांगू लागते की ग्रॅनी काही कर आणि त्या ऋषीला गावच्या पासून वेगळं कर। आत्ताच्या आत्ता मला ऋषीला आणायला जावं लागेल आणि त्या गावच्या आपला कायमचं संपवणार। ज्या प्रकारे तिची आई संपली ना, त्या प्रकारे ती सुद्धा संपली पाहिजे। त्यावरती कामिनी म्हणू लागते की काय गरज पडली तुला गावाला जायची। तुला जर का फक्त तिला संपवायचं आहे ना, तुला जर इतकीच गरज पडली तर आपली माणसं ऑलरेडी तिकडे गेलेली आहेत आणि आपली माणसं तिकडे असताना तुला मात्र तिकडे जायची अजिबात गरज नाहीये। मी आता एक कॉल करेन, मी आता एक कॉल केला ना, मग ताबडतोब कमळीचा गेम होईल।
आता कामिनी आपल्या माणसाला फोन लावते आणि आपल्या माणसाला म्हणू लागते की हे बघ, काही कर, म्हणजे त्या कमळीच्या आजूबाजूला तो मुलगा असेल, त्या मुलाची नजर चुकवून त्या मुलीला गायब करायचं आणि तिच्या आईचं जसा गेम केलाय ना, तिला दरीत ढकललं तसंच हिला सुद्धा दरीत ढकलून दे. त्यामुळे लोकांना असं वाटेल की ही आईला शोधायला गेली आणि ही सुद्धा दरीत कोसळली. त्यावरती तो माणूस म्हणू लागतो की आता हे सगळं काही मला रात्री करावं लागणार आहे. त्यावरती ती म्हणू लागते की रात्री कर, दिवसा कर, कधी कर, पण कर. त्यावरती तो म्हणू लागतो की हो मॅडम, मी माझ्या परीने जितका प्रयत्न करता येईल तितका प्रयत्न 100% करेन. त्यानंतर तो रात्रीची वाट पाहू लागतो. तो रात्रीची वाट पाहत असला तरी इकडे ऋषी मात्र कमळीला प्रोटेक्ट करण्यासाठी आलेला आहे. त्यावरती ऋषी पोलिसांना जा विचारतो आणि म्हणू लागतो की नेमकं काय चाललंय तुमचं, साधना मावशी अजून कशा सापडले नाहीत. त्यावरती पोलीस म्हणू लागतात की हे बघा, आमची शोध मोहीम चालूच आहे. खरं तर आम्हाला एक बॉडी सापडली आहे आणि त्याची छाननीचा करण्यासाठी आम्ही तुम्हाला इकडे बोलावलं आहे. त्यानंतर तो म्हणू लागतो की बॉडी नाही असं होऊच शकत नाहीये, तुम्ही जिवंत माणसाला शोधा. त्यावरती इन्स्पेक्टर म्हणू लागतात की हे बघा, तुम्ही आमची कामं आम्हाला सांगू नका, जिवंत माणसाचा शोध घेण्याचाच प्रयत्न करतोय, पण आम्हाला एखादी बॉडी सापडली की त्याची छाननीचा करणं हे आमचं काम आहे. त्यावरती कमळी म्हणू लागते की नाही, माझ्या आईला काहीच झालेलं नाहीये, तुम्ही सारखं बॉडी बॉडी म्हणू नका, माझी आई जिवंत आहे. त्यावरती तो म्हणू लागतो की ठीक आहे, जर का तुम्ही या सगळ्यामध्ये काही गोष्टींची शहानिशा करू शकलात ना, तर मात्र त्या गोष्टींची नक्कीच शहानिशा करा. एक बॉडी आम्हाला जी सापडली आहे तिचा चेहरा सुद्धा ओळखू येत नाहीये. आम्ही काही वस्तूंवरून शहानिशा करत आहोत. आता तुम्हाला काही वस्तू दाखवल्या जातील, त्यावरून तुम्ही ओळखा की ती व्यक्ती तीच आहे का नाही. तर कमळी म्हणू लागते की बघू काय वस्तू आहेत त्या. कमळीला मात्र आता काही झालेली असते, कधी एकदा या वस्तू बघतोय आणि या वस्तू माझ्या आईच्या नाहीयेत हे सांगतोय. आता कमळी मात्र ज्या वेळेला त्या वस्तू पाहते तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन हादरून गेली. ती म्हणू लागते की हे तर आपल्या आईच्या वस्तू आहेत आणि या बॉडी पैशी कशा काय सापडल्या. ऋषी कमळी दोघेही जण त्या वस्तू ओळखतात आणि मग त्यानंतर दोघांच्या सुद्धा पायाखालची जमीन पूर्णपणे हादरून गेलेली आहे. म्हणू लागते की हे तर मंगळसूत्र माझी आई गळ्यात घालायची. त्यावेळी ऋषी म्हणू लागतो की थांब कमळी, अगं असं मंगळसूत्र गावातील अनेक बायका गळ्यात घालतात ना, त्यामुळे मात्र हे तुझ्या आईचंच कशावरून असू शकेल. त्यावरती कमळी म्हणू लागते की नाही ऋषी सर, हे माझ्या आईचं आहे, मी स्वतःच्या हाताने ते गाठलं होतं. असं म्हटल्यानंतर ऋषी मात्र खूपच अस्वस्थ झालेला आहे. तो कमळीला म्हणू लागतो की तरी पण ती तुझी आई नाहीये. त्यावरती पोलीस म्हणू लागतात की एकदा बॉडी तरी बघून घ्या. तर ऋषी म्हणू लागतो की नाही, आम्हाला बॉडी पाहिजेच नाहीये. इकडे मात्र ज्यावेळेला राजन शुद्धीवरती येतो त्यावेळेला त्याला समजतं की कमळीची आई दरीत पडलेली आहे. त्यावेळेला तो कमळीला भेटायला निघाला आहे. त्यावेळेला मात्र त्याला गौरी भेटते. सरूच्या गळ्यातलं मंगळसूत्र जरी पडलेलं असलं तरी सुद्धा सरू जिवंत आहे. आता सरू मात्र दरीत पडल्यानंतर तिला कोणीतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय आणि राजन तिला पाहतो. तिला पाहिल्यानंतर राजनने ओळखलं आहे की ही आपली बायको गौरी आहे. आता त्याच वेळेस कमळी ऋषी हॉस्पिटलमध्ये पोचले आहेत. राजन मात्र विचित्रपणे रिॲक्ट झालेला आहे, कारण त्याला कळलेलं आहे की कमळी आपली मुलगी आहे आणि कमळीला सुद्धा कळलेलं आहे की राजन काका आपले वडील आहेत. आता एका झटक्यात 18 वर्षापूर्वीचं संपूर्ण सत्य समोर आलेलं आहे. आता इतक्या वर्षापासून जे काही सत्य गौरीने दडून ठेवलं होतं ते मात्र अशा प्रकारे समोर आलेलं आहे.